पुढील महत्वाची बातमी खेड रोटरी स्कूल बांधकाम प्रकरण। सदानंद जंगम यांच्याकडून उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे, तर प्रशासनाकडे कारवाईची मागणीही कायम आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 2200 मुलं शिकतायत हाच प्रश्न नाही, त्याच्या अगोदर शिकून गेलेली जी 2008 पासून जी मुलं आहेत त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। उद्या याबाबत न्यायालयीन प्रश्न निर्माण झालाय, ते शाळेत शिकून गेलेली मुलं किंवा शिकतायत त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला की शाळा जर अनधिकृत असेल आणि त्या शाळेत शिकलेली जी मुलं त्यांच्या शिक्षणावर जर प्रश्न निर्माण झाला तर मुलांचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं। त्यामुळे ह्या बाबतीत शासनाने योग्य तो निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। अन्यथा पुढील मार्गाने आम्हाला ह्या बाबतीत न्यायालयाची दारे ठोठावावी लागतील आणि प्रत्येक गोष्टीत पाठपुरावा करून न्याय मिळवावा लागेल। पुढील भविष्य काय असावं म्हणून ह्या दृष्टीने आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना परवाची पत्र दिलेलं आहे। या विषयाचं गांभीर्य ओळखून आपण उचित कारवाई करावी, त्याबाबतची चौकशी करावी। अन्यथा आम्ही 2 ऑक्टोबर 2026 रोजी खेड कार्यालयाच्या इथे उपोषणावर बसणार असं मी लेखी पत्र दिलेलं आहे। माझी विनंती अशी आहे शासनाला की याबाबतची लवकरात लवकर तपासणी चौकशी करून सत्य काय हे लोकांच्या समोर आणि पालक आणि पाल्यांच्या समोर आणावं। एवढ्या पाहूया पुढील महत्वाची बातमी। नेपाळमधील पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले। या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशातील पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षतेबाबत माहिती संकलित करण्याचं काम सध्या सुरू आहे। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकलेत त्यांना जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलंय। भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून जे पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यातील एकूण 10 पर्यटक त्या ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यांच्याशी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून आणि राज्य नियंत्रण कक्षाकडून संपर्क करण्यात आलेला आहे। पोखरा शहरामध्ये हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये आहेत, त्यांना सध्या कुठलाही धोका नाहीये आणि त्यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते 3 तारखेला परत येणं अपेक्षित आहे। त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यांच्या परतीच्या प्रवासामध्ये किंवा त्यांच्या तिथल्या निवासामध्ये रहिवासामध्ये जर काही अडचण येत असेल तर राज्य शासनाकडून देशाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येऊ शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।